साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे कार्यशाळा संपन्न. कार्यशाळेत विषय तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर केले मार्गदर्शन. बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आरोग्य आणि पोषण सुरक्षेसाठी वनस्पती अनुवांशिक संसाधनांचे संरक्षण या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विषय तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन केंद्र नवी दिल्ली आणि कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉक्टर ज्ञानेंद्र प्रताप सिंग, संचालक, राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन केंद्र नवी दिल्ली, डॉक्टर धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉक्टर S.K. कौशिक, प्रमुख शास्त्रज्ञ तथा नोडल अधिकारी, डॉक्टर कविता गुप्ता, डॉक्टर सुशील पांडेय, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन केंद्र नवी दिल्ली, डॉक्टर सुनील गोमाशे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन केंद्र अकोला, तसेच डॉक्टर प्रमोद वाकळे, सहयोगी अधिष्ठाता, भाऊसाहेब फुंडकर, शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाणा, डॉक्टर सतीश जाधव, प्राचार्य कृषी तंत्र विद्यालय बुलढाणा आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन केंद्राचे संचालक डॉक्टर ज्ञानेंद्र प्रताप सिंग उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्याकडे असलेल्या पारंपरिक बियाण्यांचे जतन करून पूर्वजांनी ठेवलेला बियाणा वारसा जतन करावा असे आवाहन केले. असे केल्यास आपण अन्नधान्याच्या बाबतीत प्रगती साधू शकतो. तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पारंपरिक बियाण्यांचा वापर करून नाविन्यपूर्ण व दर्जेदार वाणांची निर्मिती आपल्याला करता येऊ शकते, असेही ते म्हणालेत. डॉक्टर धनराज उंदीरवाडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीसोबत विविध जोडधंद्यांचा समावेश करावा आणि कृषी विज्ञान केंद्राचे सतत मार्गदर्शन घ्यावे, जेणेकरून आपल्या जीवनमानामध्ये चांगला बदल घडवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यांनी केले, तर डॉक्टर S.K. कौशिक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर सुकेशनी वाणे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सुनील गोमाशे यांनी केले.